आता पाहायचंय गतवर्षी 170 धावेचा रेकॉर्ड इंदोरी चॅम्पियन लीग मध्ये राहिलेला आहे। रवी घुलेच्या विरोधात 135 धावा अतुल मांडेकर यांनी खेळलेल्या आहेत। आज बघायचंय तो रेकॉर्ड इथे मोडायचा रवी घुलेला। पुन्हा एकदा बिगी आसमानी डोला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। थँक्यू। षटकार इथे आलाय आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 124। गतवर्षीचे आपण पाहतोय रेकॉर्ड या सीझन मध्ये मोडले जाणार का? 124 धावा। 7वं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रगती पदावर असताना फुलटॉस बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर। वाह जबरदस्त नो बॉल आणि षटकार। थँक्यू। लागोपाठचा आपण पाहतोय रवी घुलेच्या बॅटमधून आले हा 3रा षटकार आहे आणि आता जर आपण पाहिलं तर रवी घुले नॉट आउट 99 धावांवरती आहे। शतक जर इथे पूर्ण झालं आणि 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 टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या स्पर्धेतील पहिलं आणि आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीचं 2रं शतक पूर्ण करतोय रवी घुले। थँक्यू। उद्याच्या आदरणीय प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय स्वप्नील शेठ भागवत यांच्या वतीने रवी घुलेच्या या शक्ती खेळीसाठी 1000 रुपये असणार आहे। 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले तर 1000 अजून दिले जातील। लागोपाठचे 4 तर आले। मोठा सो पुन्हा एकदा खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। लागोपाठचा 5वा आहे। थँक्यू। 143 धावा ज्या धापलकावरती आहेत रवी घुले या खेळाडूच्या नावाने गर्दी का होते ना मित्रांनो ते आज रवी घुलेने दाखवलेलं आहे। फुल टॉस आणि सोन्याचा सुहागा लागोपाठचे 6 षटकार। थँक्यू। अजून एक चेंडू शिल्लक आहे। अजून एक चेंडू शिल्लक आहे। स्वप्नील भागवत यांनी कदाचित जी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा काही ते रवी घुलेने पूर्ण केलेली। 6 षटकार बघायचे होते 6 षटकार आले। अर्धशतक बघायचं होतं अर्धशतक खेळलं। शतक बघायचं होतं शतक काही मारलं। स्वप्नील अजून काय राहिले? 172 धावा जर प्लस संघ जर पूर्ण करत असेल तर स्वप्नील भागवत यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज आहे। 149 धावा आहेत। यावेळी आपण पाहतोय लेग स्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल। अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये आता जी येईल या अतिरिक्त धावेने 150 धावा 150 धावा धापलकावर आहेत। 6 चेंडूवरती 6 षटकार तर आलेत। शेवटचा एक बॉल अजून शिल्लक आहे। मोठा स्ट्रोक खेळला जाईल गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आहे। प्रचंड महागडं षटक आहे।
154 धावा धापलकावरती 7 षटकांचा खेळ संपलाय। या षटकामध्ये तब्बल